नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल माया शोधामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपण बघत आहात शिवार माझा। शेतकरी बंधूंनो, यावर्षी पावसाचे उशिरा आगमनामुळे पेरणी थोडीफार उशिरा झाली असली तरी झालेल्या दमदार पावसामुळे पिके डौलदार दिसत आहे। बहुतांश शेतकऱ्यांची एक तणनाशक तर दुसरी कीटकनाशकांची फवारणी आटोपली आहे। सोयाबीनला तर पेरणीसोबतच खतं दिली जातात, मात्र कपाशीला विविध टप्प्यात खते दिली जातात। सर्व शेतकरी एकाच वेळी एका विशिष्ट खताची मागणी करत असतात, त्यामुळे बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असते आणि अव्वाचे सव्वा भावाने खते विक्री करून शेतकऱ्यांची लूट केली जाते। ही लूट कशी थांबवता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केले आहे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती तथा विभागीय कृषी अधिकारी मोर्शी येथील श्री राहुल सातपुते सर यांना। नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे। ते आपल्या भागात पीक पद्धती वापरल्या जाते, त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर ही पीक पद्धती प्रचलित आहे आणि यामध्ये खताचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। खताच्या वापरामुळे उत्पादकतेत वाढ होते, त्याच्यामुळे खताचं महत्त्व आहे आणि खत विकत घेण्यावर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात भर आहे। आणि खताचे संतुलित प्रमाण राखण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची मिश्र खते दुकानातून विकत घेत असतात आणि मिश्र खते घेत असताना बऱ्याच कंपनीच्या मिश्र खतांचे प्रमाण योग्य राखले जात नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते अन्नद्रव्याचे प्रमाण जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि खर्चही जास्त होतो। त्याच्यामुळे ही जे मिश्र खते आहे ती घरीच बनवल्या जाऊ शकतात आणि आपलं योग्य प्रमाणात झाडांना अन्नद्रव्य मिळालं तर उत्पादकतेतही वाढ होते आणि हे बाहेर बाजारात मिळत असलेल्या खतांच्या पेक्षा कमी किमतीत आपल्याला घरच्या घरी तयार करता येऊ शकतात, त्याच्यामुळे आपल्या उत्पादन खर्चातही आपल्याला बचत करता येऊ शकते। नमस्कार शेतकरी बंधूंनो, सद्यस्थितीत आपण कृषी संजीवनी मोहीम राबवत आहोत। दिनांक 25 जून ते 1 जुलै या कालावधीत संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी मोहीम राबवण्यात येत आहे। सद्यस्थितीमध्ये पावसाला सुरुवात झाली असून खरीपाच्या पेरणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे, त्यामुळं हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांमध्ये जे तांत्रिक ज्ञान आहे त्याची प्रचार प्रसिद्धी व्हावी याकरिता आपण दरवर्षी ही मोहीम यावेळेस आपण राबवितो। दिनांक 28 जून हा खत बचत दिन म्हणून आपण राबवणार आहोत, तर त्या दृष्टीनं रासायनिक खताचा कार्यक्षम वापर आणि त्याच माध्यमातून रासायनिक खताची बचत याबाबत आपल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी याकरिता माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती श्री सातपुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जाणीव जागृती आपण करणार आहोत। त्याकरिताच आजचा जो सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे मिश्र खत कसे तयार करावे। पिकाच्या वाढीसाठी जे मुख्य अन्न घटक आहेत नत्रस, पुरद आणि पालाश, आणि त्याचबरोबर जे दुय्यम अन्न घटक आहेत गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम याची पिकाला नितांत गरज असते आणि शेतकरी बांधवांची नेहमी तशी धडपड असते की हे अन्नद्रव्य कुठल्या तरी एका खताच्या माध्यमातून पिकाला उपलब्ध व्हावेत। सोयाबीनसाठी DAPची मागणी शेतकरी बांधव करतात, परंतु एखाद्या वेळेस एका विशिष्ट ग्रेडची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळं शेतकरी बांधवांनी घरच्या घरी मिश्र खत कसे तयार करावे या बाबीकडे जर थोडे लक्ष दिले तर यामधून उत्पादन खर्चातसुद्धा बचत होईल आणि त्याचबरोबर जे अन्न घटक आहे जे त्या पिकाच्या खताच्या मात्रेनुसार आपल्याला द्यायचे आहे त्याची गरजसुद्धा पूर्ण होईल। कृषी निविष्ठा विक्रेता केंद्रामध्ये विविध ग्रेडचे खतं उपलब्ध असतात। उदाहरणार्थ त्याच्यामध्ये 15-15-15, 10-26-26, 20-20-0, 18-18-10, 24-24-0 DAP हे खतं उपलब्ध असतात। जर
मिश्र खताची जर गरज भागवायची असेल तर हे जे 3 खतं आहेत, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश, या 3 खताचा वापर करून आपण कुठल्याही ग्रेडचं मिश्र खत आपण तयार करू शकतो. आता युरिया जर आपण म्हटला तर त्याच्यामध्ये 46% नायट्रोजन आहे. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 16% फॉस्फरस आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये 60% पोटॅश आहे. 10-26-26 तयार करण्याकरता म्हणजे 2 गोण्या म्हणजे 50-50 किलोच्या 2 गोण्या म्हणजे 100 किलो. 100 किलोमधून आपल्याला काय उपलब्ध होईल? 10-26-26च्या 10 किलो नत्र उपलब्ध होईल, 26 किलो फॉस्फरस उपलब्ध होईल आणि 26 किलो पोटॅश उपलब्ध होईल. सरळ खताचे म्हटले होते आपण. सरळ खताचा अर्थ सरळच आहे की याच्यामधून एकच अन्नद्रव्य उपलब्ध होते. उदाहरणार्थ हे सिंगल सुपर फॉस्फेट, याच्यामधून फॉस्फरस आपल्याला उपलब्ध होते. म्हणजे 16% फॉस्फरस याच्यामध्ये आहे. म्हणजे 100 किलोमध्ये 16, म्हणजे एक बॅगची आपली 50 किलोची आहे, त्याच्यामध्ये 8 किलो आपल्याला फॉस्फरस उपलब्ध होईल. आता याची काळजी आपल्याला एकच घ्यायची आहे की हे वापरताना सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे मिश्र खत तयार करताना सिंगल सुपर फॉस्फेट हे दाणेदार स्वरूपातीलच असावं. म्युरेट ऑफ पोटॅश याच्यामध्ये 60% पोटॅश आहे. याची किंमत मार्केटमध्ये जवळपास 50 किलोची बॅग ही 1700 रुपयाला आहे. सिंगल सुपर फॉस्फेटची मगाशी मी सांगितली की 430 म्हणजे विविध कंपनीच्या याच्यानुसार 430 ते 450 रुपये सिंगल सुपर फॉस्फेटची किंमत आहे. म्युरेट ऑफ पोटॅशची 50 किलोची बॅग 1700 रुपयाची आहे. तर हा युरिया याच्यामध्ये 46% नायट्रोजन असते म्हणजे आणि ही मार्केटमध्ये 45 किलोच्या पॅकिंगमध्ये हा युरिया उपलब्ध आहे. म्हणजे 45 किलोची जर आपण बॅग धरली तर 266 रुपये ते होतील. 3ही खत मिश्रण करून आपण हे विविध ग्रेड बनवू शकतो. आपल्याला 10-26-26चे जर हा जर ग्रेड बनवायचा असेल तर आपल्याला 22 किलो युरिया आपल्याला घ्यावं लागेल. सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला 163 किलो आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट लागेल आणि म्युरेट ऑफ पोटॅश 43 किलो लागेल. की 22 किलो युरिया, 163 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 43 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. म्हणजे हे मिश्रण जर पाहिलं तर आपण 228 किलो होते एकूण. मग प्रश्न असा पडेल की बा तुम्ही 2 बॅग 10-26-26 कसे म्हणत आहेत? तर याचा अर्थ असा, जरी हे मिश्रण 228 किलोचं होत असलं पण यातून उपलब्ध होणारे जे अन्नद्रव्य आहे हे म्हणजे 100 किलो 10-26-26 मधून जेवढे अन्नद्रव्य उपलब्ध होतील तेवढे अन्नद्रव्य या 228 किलोमधून उपलब्ध होणार आहे. आणि मग हे चांगल्या प्रकारे मिक्स करून मिश्र खत आपण हे तयार केलेलं आहे. अशा प्रकारे आपण विविध ग्रेडचे मिश्र खत आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि आपण आपल्या शेतामध्ये वापर त्याचा करू शकतो. 43 किलो युरिया म्हणजे 45 किलोची जर आपण बॅग धरली तर 266 रुपये ते होतील. आणि सिंगल सुपर फॉस्फेट 125 किलो 430 रुपयाची जर आपण ॲव्हरेजमध्ये बॅग धरली तर 1075 रुपये ते होतील. म्हणजे 2ची बेरीज जर आपण केली तर 1341 रुपये. 1341 रुपयामध्ये आपल्याला 20-20 झिरोच्या 2 बॅग आपल्याला उपलब्ध होतील. तर काळजी आपण याच्यामध्ये आपण एकच घ्यायला सांगतो की हे मिश्र खत तयार करत असताना आपण ज्यावेळेस आपल्याला याचा वापर करायचा आहे शेतामध्ये त्याच वेळेस आपण ते मिश्र खत तयार करावे आणि त्याचा शेतामध्ये वापर करावा. पेटीतील उपलब्धता, एका विशिष्ट ग्रेडसाठी होणारा आग्रह, त्यातून मग खताची होणारी कृत्रिम टंचाई आणि त्याचा आर्थिक ताळेबंद याचा जर आपण एकत्रित विचार केला तर मिश्र खत घरच्या घरी तयार करणे अतिशय चांगला एक मार्ग याच्यामधून होऊ शकतो, जेणेकरून आपल्या खताच्या खर्चामध्ये आपली बचत होऊ शकते. सोबतच अडचणी निर्माण होतात त्याच्यापासून आपण सुटका करून घेऊ शकतो.